नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. आयुष्यभर बागडे यांनी राष्ट्र निर्मितीसाठी समर्पित भावनेने कार्य केलं. बागडे यांचं कार्य आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं अभिष्टचिंतन प्रसंगी प्रतिपादन. देवेंद्र फडणवीस हे आता सुट्टीवर जाणार असून त्यानंतर ते पटकथा लिहितील. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे भाकीत. आता बघूया सविस्तर बातम्या. जिल्ह्याचे सुपुत्र तथा राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त आणि राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल शहरात सर्वपक्षीय अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेतृत्व व राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नुकतंच 80व्या वर्षात पदार्पण केलंय. या निमित्ताने बागडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी श्री रामचंद्र मंदिर मठ बालाजी ट्रस्ट मैदान येथे झालाय. यावेळी गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, आमदार विक्रम काळे, आमदार प्रशांत बंब, महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर, रमेश पतंगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकृष्णन पठाडे, फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण, माजी महापौर बापू घडामोडे, अनिल मकरिये, आयोजन समितीचे अध्यक्ष विवेक देशपांडे, नाशिक काळाराम मंदिराचे पुजारी सुधीर दास महाराज, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दामोदर नवपुते, विजय अवताडे, संजय खंबायाते, उद्योगपती राम भोगले आदी उपस्थित होते. माझा प्रवास या श्री बागडे यांच्या जीवन प्रवासावरील पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं. रमेश पतंगे यांनी पुस्तकाविषयी माहिती दिली. राज्यपाल बागडे नाना यांच्या जीवनावर आधारित 2 पुस्तकांचं विमोचन यावेळी करण्यात आलंय. नानांच्या आयुष्यावरील 10 मिनिटांचा माहितीपट देखील दाखवण्यात आला. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते नानांना शाल, श्रीफळ व ताम्रपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता व किनगाव सुपुत्र अतुल चव्हाण यांनी प्रमाणपत्रावरील मजकुराचं वाचन केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केलं. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं. आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल असा त्यांचा प्रवास आहे. आयुष्यभर बागडे यांनी राष्ट्र निर्मितीसाठी समर्पित भावनेने कार्य केलं. बागडे यांचं कार्य आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलंय. यावेळी बोलताना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सत्काराला उत्तर देताना आठवणींना उजाळा दिला, तर मंत्री अतुल सावे यांनी बागडे नाना राष्ट्रपती व्हावेत अशा भावना व्यक्त केल्या. पुढची निवडणूक लढणार नाही. आता माझी चालदारकी आणखी 1.5-2 वर्ष राहिली. ती चालदारकी संपली की मग मी आता फक्त पार्टीमध्ये जे काम मिळेल त्या कामात राहील. परंतु ध्यानीमणी नसताना सुद्धा 27 जुलै रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांचा फोन आला. मी प्रवासात होतो, धाराशिवकडे चाललो होतो आणि त्याच वेळेला एक प्रायव्हेट फोन असा मोबाईलवर आला. मला त्याने विचारलं की हा हरिभाऊ बागडे है ना? म्हणलं हाँ, PM साहब बात करने वाले. मला वाटलं तर कोणीतरी आपल्याला काही काही म्हणतं की काय माहीत नाही, पण म्हटलं द्या त्यांना फोन. त्यांनी मला पहिलं वाक्य विचारलं, हरिभाऊ कसं काय चालू आहे? म्हणजे ठीक चालू है, व्यवस्थित चालू है. मैं आपको महाराष्ट्र के बाहर लेके जाने वाला हूँ. आप किसी को बताना नहीं, मैं सबको बताऊंगा.
नसतं म्हणून फोन ठेवून दिला. मी रात्री प्रवासावर आलो 10 वाजता नेहमीप्रमाणे झोपलो रात्री 2 वाजता. पण आमचा मंदार आणि रामू काका उठायला आले आणि मला त्यांनी उठवलं झोपेतून. मला वाटलं इतक्या रात्री कसं काय आलं, काहीतरी गडबड आहे, काहीतरी कुठे काय घडलं की काय. मी त्याने विचारलं काय ते तुमची नेमणूक झाली राज्यपाल म्हणून राजस्थानला. मी शांत. आज आपण सगळ्यांनी मिळून हरिभाऊंचा पारिवारिक वातावरणामध्ये हा सत्कार केलेला आहे. हरिभाऊंच्या जीवनाच्या सुरुवातीपासून एक कर्मठ, कर्तव्यनिष्ठ और सेवेमध्ये तत्पर असणारा, अशी अतिशय सामान्य स्तरावर काम करणारा कार्यकर्ता म्हणून हरिभाऊंनी आपल्या जीवनाचा प्रवास सुरू केलेला आहे. आणि हा प्रवास सुरू करत असताना पहिल्यांदा आमदार झाले, त्यानंतर मंत्री झाले. मी जेव्हा मंत्री होतो भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये, त्यावेळी हरिभाऊने मी बरोबरीने त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. त्यानंतर हरिभाऊ महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विधानसभेचे अध्यक्ष झाले आणि आता ते राजस्थानचे महामहिम राज्यपाल आहेत. मी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवतो की राष्ट्रपती हा पूर्व राष्ट्रपती होऊ शकतो, उपराष्ट्रपती किंवा राज्यपाल देखील पूर्व राज्यपाल होऊ शकतो, मुख्यमंत्री हा पूर्व मुख्यमंत्री होऊ शकतो, खासदार हा पूर्व खासदार होऊ शकतो, आमदार हा पूर्व आमदार होऊ शकतो, पण कार्यकर्ता हा कधी पूर्व कार्यकर्ता होत नाही. आपल्या देशाच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने हरिभाऊंचा सत्कार करण्यामध्ये आमच्या सगळ्यांचा एक उद्देश होता आणि या ठिकाणी येताना मला याचा मनापासून आनंद होतोय की राजकारणामध्ये प्रश्न मतभिन्नतेचा नाही आहे. आज राजकारणामध्ये प्रश्न आहे विचारशून्यतेचा. राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण असा आहे. आणि म्हणून आपल्याकडे आज प्रचलित राजकारणाची जी व्याख्या आहे त्याचा अर्थ असा आहे की राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण. पण हरिभाऊंच्या जीवनातला जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून, जनसंघाचा कार्यकर्ता म्हणून आणि विशेषतः आयुष्यभर अनेक वर्ष कुठेही सत्ता दूर दिसत नसताना कर्तव्यनिष्ठेने, चिकाटीने आणि समर्पित भावनेने आपलं जीवन समाजसेवेकरता, राष्ट्रीय पुनर्निर्माणाकरता समर्पित करणाऱ्या कर्मठ कार्यकर्त्यापैकी असू आम्ही सुखाने पत्थर पायाव्यातील या गीताप्रमाणे ज्यांनी आमच्या विचारधारेला आणि संघटनेला प्रतिकूल काळामध्ये त्यांनी आपल्या परिश्रमाने समर्पित भावनेने काम केलं, त्या पिढीमधले हाडाचे कार्यकर्ते हरिभाऊ आहेत. अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी कुठलीही मदत जाहीर केलेली नसून शेतकऱ्यांसाठी शिवसेना उभाटा गट आंदोलन छेडणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलाय. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधलाय. दादा, मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, शेतकरी संकटात आहे. अशात नाही का बँकांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता नोटीस पाठवणं सुरू केलं आहे आणि बँक लोक अदालतमध्ये जाऊन तडजोड करा आणि पैसे भरा अशा नोटीस दिल्या जातात. एक तर सगळ्यात आधी अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारने ₹1 एक खडू सुद्धा मदत जाहीर केलेली नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, अशा पद्धतीनं पिकाचं नुकसान झालं, पीक वाहून गेलं, असं असताना जर बँका नोटीस पडत असेल तर मला असं वाटतं शिवसेनेला बँकांच्या विरुद्ध तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. शिवसेना शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्याच्या हितासाठी कोणत्याही टोकाला जायची शिवसेनेची तयारी. अमित शहाला मान्य उद्धवजींनी मोहम्मद शाह अब्दाली अशा पद्धतीनं उत्तमा दिलेली आहे. अब्दाली चालून आला होता पण त्याला वापस जावं लागलं होतं. अमित शाह यांचं आहे.
धर्मवीर चित्रपटावरून वादंग सुरू झालं. त्याच्यात आशिष शेलार असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसचा बाण संजय राऊतांच्या योग्य ठिकाणी घुसला. धर्मवीर पिक्चर जो आहे तो पिक्चर मधल्या सगळ्याच गोष्टी काही खऱ्या असतात किंवा योग्य असतात असं म्हणता येणार. शेवटी तो सिनेमा म्हणून घेतला पाहिजे. संजय राऊतांचा ठाकरे पाहिलेला आहे ना, आणि आता ठाकरे 2 पण येणार आहे. पण धर्मवीर 2 ठीक, याच्यात खरे धर्मवीर आहे का, त्यावेळेस कुठं होते, काय होते, आता स्वतःला ती उपमा देऊ पाहतात. ठाणेकरांना हे चांगलं माहिती, कारण महाराष्ट्राच्या बाकी जनतेला माहिती नसेल. त्यामुळे अमित शेलारांना हेच सांगेन मी की आमचा वाहन तुमच्याकडे आरपार निघालेला आहे. त्याच्यामुळं तुमचे सगळे दिल्लीची फौज जशी त्यात औरंगजेबाची येत होती, एक झालं काही एक झालं काही एक लोकसभेला तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित दिल्लीला पाठवलेलं आहे आणि विधानसभेला त्याच्याही पार पाठवून दिलं. अमित शहा यांनी महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भानंतर आता मुंबईतल्या ज्या कमजोर जागा आहेत तिथं लक्ष केंद्रित केलं असल्याचं समोर आलेलं आहे. कसं बघता तुम्ही? समोर येऊ नये तर मागे जाऊ. लोकसभेला काय झालंय, 3 वर्षाने यांचे लोक काम करत होते एकेका मतदारसंघात. 3 वर्षाने मागचं जसं सरकार आलं ना 19 त्यावेळेसपासून काम करत होते. काय हाल झाले त्यांचे, मुंबईमध्ये असो की मराठवाड्यात असो की विदर्भात असो, काय हाल झाले त्यांचे. मोठे मोठे दिग्गज, गडकरी सारखे दिग्गज आता 3.5 लाखाचा लीड लाखावर येऊन पोहोचला. रावसाहेब दानवे पराभूत झाले, कपिल पाटील पराभूत झाले, आणखी त्या कोण मंत्री नाशिकच्या होत्या, काय नाव त्यांचं मला माहिती आहे, पवार, भारती पवार, त्या पराभूत झाले. सगळे मंत्री पराभूत झाले. पण डेंजर झोन मधील जे मतदारसंघ आहे तिथे स्वतः अमित शहा विभागने आढावा करणार आहे. अमित शहा इथे येऊन काय करणार, याचा अर्थ तुमचे इथलं नेतृत्व कुचकामी आहे. जसे तुम्ही पण कुचकामी आहे, अमित शहा पण कुचकामीच आहे, पण इथलं नेतृत्व त्याच्यापेक्षा कुचकामी आहे, म्हणून त्यांना यावं लागतं असं मी म्हणतो. मराठा योद्धा मनोज जरांगेंची प्रकृती नाजूक असून कोणीही भेटायला न येण्याचं आवाहन त्यांच्यावरती औषधोपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या आणि त्यांच्या निकटवर्तीयांकडून करण्यात आलंय. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी बुधवारी 25 सप्टेंबर रोजी उपोषण स्थगित केल्यानंतर त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. मनोज जरांगे यांनी 9 दिवस उपोषण केल्यामुळे त्यांच्या किडनीवरती सूज आली असून लिव्हरमध्ये बदल झालाय. त्यामुळे 15 दिवस आराम करण्याची नितांत गरज असून पुढील 4 दिवस समाज बांधवांनी भेटायला येऊ नये असं आवाहन डॉक्टर विनोद चावरे यांनी मराठा समाज बांधवांना केलंय. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे 9 दिवस उपोषण केलं. जरांगे यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना बुधवारी रात्री शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती ढासळल्यामुळे त्यांच्या सर्व तपासण्या करून वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. जरांगे यांची गुरुवारी लिव्हर, किडनी, सोनोग्राफी, 2D इकोची तपासणी करण्यात आली. या तपासणीत बदल आढळून आला असून त्यांना उपचाराची नितांत गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. जरांगे यांना डॉक्टरांनी आराम करण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळे पुढील 4 दिवस कोणीही रुग्णालयात त्यांना भेटायला येऊ नये असं आवाहन डॉक्टरांनी केलंय. जरांगे यांच्या प्रकृतीची सर्वांना काळजी आहे, पण त्यांच्या आरोग्यासाठी कुणीही रुग्णालयात भेटण्यासाठी जाऊ नये असं आवाहन समन्वयक सुनील कोटकर यांनी देखील केलंय. कर्णपुरा यात्रेच्या व्यवस्थापनासाठी टीम ऑफ असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना नियोजनाबाबत दिलेल्या पत्रानुसार स्वच्छता व सुरक्षा नेमकी कशी असावी हे निदर्शनास आणून दिलं होतं. त्यानुसार छावणी परिषदेच्या मुख्य अधिकारी यांनी यात्रा परिसराचा आढावा घेत यंत्रणेला सूचना दिल्यात. शहरातील टीम ऑफ असोसिएशनने कर्णपुरा यात्रा सुनियोजित, स्वच्छ, सुरक्षित तसेच शहराची शान व्हावी तसेच पर्यटनाच्या दृष्टीनेही सदर यात्रेचं महत्त्व वाढावं या दृष्टिकोनाने विचारमंथन केलं होतं. त्या आयोजनात काही त्रुटी आढळून आल्यात. त्यानुसार एक विस्तृत निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मनपा आयुक्त व कमिशनर यांना सादर केलं होतं. त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली व त्यांना सर्व विषयांवरती सखोल विचार करून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मुख्याधिकारी, छावणी परिषदेच्या मुख्य अधिकारी
यांनी कर्णपुरा भागाची पाहणी केली। यंदा कर्णपुरा यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी प्रत्येक वर्षी 15 फुटांचा रस्ता असल्याने दर्शनाला ये-जा करण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत होती। यावर्षी भाविकांसाठी 50 फुटांचा रस्ता मोकळा सोडून रहाट पाळणे अन्यथा दुकानसह रहाट पाळण्यांवरती कठोर कारवाई करण्यात येईल, अशा कडक सूचना छावणी परिषदेच्या CEO आकांक्षा तिवारी यांनी कंत्राटदार गंगाधर जाधव यांना दिल्यात। CEO यांनी गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी तब्बल 1.5 तास यात्रास्थळाची पाहणी केली। नवरात्रोत्सवाला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे। यासाठी छावणी परिषदेने निविदा प्रक्रिया राबवली होती। हा कंत्राट गंगाधर जाधव यांना 90 लाखात देण्यात आलाय। और मुझे जैसे पता चला कर्णपुरा मेला बहुत पॉपुलर है, बहुत सारे लोग हर साल आते हैं। तो कल DM सर ने मुझे मीटिंग के लिए भी बुलाया था, उससे इसका इम्पोर्टेंस समझ में आया कि मेला कितना इम्पोर्टेंट है, कितना बड़ा है, कितना भव्य होता है। और उसी टाइम पे मुझे एसोसिएशन ऑफ ऑर्गेनाइजेशंस के रिप्रेजेंटेटिव्स भी आज मिलने के लिए आए। अच्छी बात है, सब कुछ टाइमलाइन जल्दी जल्दी कवर हो रहा है। सब लोगों ने आज हमारे साथ मिलकर ग्राउंड पे रियलिटी चेक किया है, प्रॉब्लम्स बताई हैं पिछले 20-25 सालों से जो चल रही थी। बहुत सारे लोग इसमें इन्वॉल्व हैं जो यहाँ पे मेला लगाते हैं। मेले के ऑर्गेनाइजर्स, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन, फायर डिपार्टमेंट, बट सबसे इम्पोर्टेंट क्योंकि ये छावनी की लैंड पर लगता है तो छावनी परिषद का रोल इसमें सबसे बड़ा है। इसको बेटर बनाए जो प्रॉब्लम्स हैं, साथ में अगले साल से और इस साल का लर्निंग लेकर हम लोग अपनी गलतियां सुधारेंगे। बट पहले से गलतियां नहीं बोलेंगे। अभी हम देखेंगे कि अगले 20 दिन क्या होने वाला है। हम ट्राई करेंगे कोई गलतियां ना हो, हम ट्राई करेंगे क्राउड मैनेजमेंट प्रॉपरली हो, हम ट्राई करेंगे फायर एंड डिजास्टर मैनेजमेंट प्रॉपर हो। और यहाँ पे जो आने वाले वो हैं भक्त हैं, डिवोटीज़ हैं, उनके लिए भी फैसिलिटीज़ रहें, उनको परेशानी का सामना ना करना पड़े। मेडिकल फैसिलिटीज़ उनके लिए होंगी, वॉशरूम फैसिलिटीज़ उनके लिए होंगी, जो बुज़ुर्ग व्यक्ति होंगे, सीनियर सिटीजन्स और हैंडीकैप्ड होंगे, उनके लिए फैसिलिटीज़ होंगी। तो ऑल इन ऑल हम यही कोशिश कर रहे हैं कि सारे एस्पेक्ट्स कवर हों। कुछ छूट जाते हैं तो मेरे साथ टीम्स हैं अभी। सबसे इम्पॉर्टेंट चीज़ जो इट इज़ वेरी क्लोज टू आवर हार्ट एज वेल, छावनी स्वच्छता के लिए तत्पर रहती है हमेशा। अभी भी हम लोग स्वच्छ भारत अभियान के तहत स्वच्छता ही सेवा चला रहे हैं, पखवाड़ा चल रहा है और ये कंटिन्यूड रहेगा ड्यूरिंग दिस मेला। हम लोग कोशिश कर रहे हैं सेग्रीगेटेड रहें वेस्ट, हम लोग अवेयरनेस फैलाएंगे, वेस्ट कलेक्शन हो यहाँ पर प्रॉपर, सेग्रीगेशन के साथ डिस्पोजल भी हो। तो इसके लिए मुझे यहाँ पे आने वाले अनुयायियों की, भक्तों की, डिवोटीज़ की, साथ में टेम्पल मैनेजमेंट और मेला मैनेजमेंट कमेटी की ज़रूरत पड़ेगी। मैं उम्मीद करती हूँ मुझे सब जगह से हेल्प मिलेगी और हम अपनी ड्यूटी बखूबी निभाएंगे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ईडेनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क करा आणि आजच आपल्या व्यवसायाला द्या नवीन उभारी। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। तू ग हे कुठून आणला? साडी पण वाह, छान दिसते की। हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली। आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे। बर, राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा। राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला। हो, मी तुला बोलले होते ना मुलगीच होणार म्हणून। हा, तू बोलली होती बर का। आता मी तुला 5000 रुपये देणार आहे। हो, आणि पहिली शाळेत घातलं की 6000 रुपये। आणि हो, जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8000 रुपये मी तिला देणार आहे। एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75000 रुपये द्यायला मी तयार आहे। एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची। एवढंच करायचं? धन्यवाद बर का माझ्या लेकींना। या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे
उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ. प्रिया, तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना? अगं तो शंकर, गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागलीत. त्या नीमा काकू आहेत ना, त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत. एक मिनिट, म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतोस? हो, तिच्याच बद्दल बोलतो. त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू. अगं वेडा आहे का तू? त्याला कुठे काय करायचंय? मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी 18 वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत. आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय नीमा काकू पण नाव घालते की नाही बघ शाळेत. चला, म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच. राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असाच संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ. राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला. हो. मी तुला बोलले होते ना मुलगीच होणार म्हणून. हा, तू बोलली होती बर का. आता मी तुला 5,000 रुपये देणार आहे. मी पहिली शाळेत घातलं की 6,000 रुपये. आणि हो, जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7,000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8,000 रुपये मी तिला देणार आहे. एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे. एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची. एवढंच करायचं. धन्यवाद बरं का माझ्या लेकींना. या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ. ताई, हे घ्या तुमचा सिलेंडर. आई, कोणाचा तरी मेसेज आलाय बघ. मेसेज? हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला 3 LPG सिलेंडर मोफत मिळणार. लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार. घराघरात अन्नपूर्णा, घराघरात आनंद. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मी काय नाही, चल मी येणार. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो, याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं. त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा,
केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते। अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते। त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे। तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार। आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा। सलाम सरपंच। अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून। मी नाही घेणार आहे बा। मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याला तू बिल भरतो की नाही? भरतो की। अरे मग तसंच आहे ते। आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोकवर्गणी यातून होणार आहे। पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस। याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल। असं आहे का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना। आता समजलं मला, येतो मी। जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। मस्त मास्क पहना रहे तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। मोठी ही संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली। राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा। सर्व प्रेक्षकांचं एडियन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। समाजभूषण भीमराव हत्तीआंबिरे यांची धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली असून भिक्खू संघाने त्यांना निवडीचं पत्र नुकतंच प्रदान केलंय। दरवर्षी बुद्धलेणी येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। त्यास देश विदेशातील भिक्खू संघ, जिल्ह्याभरातील मान्यवर लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, मराठवाडा विदर्भातील तसेच लगतच्या सर्व जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने उपासक व उपासिका उपस्थित राहत असतात। या दिवशी गायनाच्या कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाची रेलचेल असते। यावर्षीच्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन महोत्सवाच्या स्वागत अध्यक्षपदी प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रभारी सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि संबोधी अकादमी समाजभूषण अध्यक्ष भीमराव हत्तीआंबिरे यांची निवड करण्यात आली आहे।
सदरील निवड पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांच्या मान्यतेने करण्यात आली असून त्याबाबतच्या निवडीचं पत्र भंते संघप्रिय, भंते बोधिधम्मो, भंते निर्वाण, भंते अमृत सागर बोधी, उद्धव बनसोडे, विनोद कांबळे, भीमराव गणकावार यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आलाय। समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विष्णू जगताप, चंद्रकांत सारंग, सुधीर तोतला, आकाश मोरे, ज्ञानेश्वर भालेराव, कमलेश कामिटे, संजय वाघमारे, प्राध्यापक भाग्यश्री सातदिवे, प्राध्यापक ज्ञानेश्वर हरकळ, प्राध्यापक साईनाथ बोराळकर, प्राध्यापक डॉक्टर कैलाश फुलोंबरकर, डॉक्टर देविदास इंगळे, प्राध्यापक डॉक्टर कैलास भरकड, विठ्ठल पोंगळे, ॲडव्होकेट अतुल कुलकर्णी, डॉक्टर अमोल तळणकर, प्राध्यापक राजाराम जेवे, प्राध्यापक अनिल नाईक, प्राध्यापक मंगेश लोंढे, प्राध्यापक संजय बिडवे, प्राध्यापक सुधाकर चांदोरीकर, प्राध्यापक सुजित सोळंके, प्राध्यापक जितेंद्र तरटे, प्राचार्य गजानन हुलगीर, प्राध्यापक गजानन शिंदे, प्राध्यापक गणेश वाघ, प्राध्यापक अनिल दाभाडे, प्राध्यापक उमेश पाटील, प्राध्यापक कल्याण पाटील, राजेश पवार, राजेश चान्ने, बाबासाहेब भराडे, महेंद्र काटेकर, विशाल जल्हारे, प्रशांत मकासरे आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केलंय। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीअंबिरे यांच्या हस्ते जिल्हा सामाजिक न्याय विभागाच्या विविध पदावरती नियुक्त्या करण्यात येऊन त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी भीमराव हत्तीअंबिरे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर कार्यालयात छत्रपती संभाजीनगर जिल्हा सामाजिक न्याय विभागाची विविध पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे। त्या बैठकीत विविध पदांवरती नियुक्तपत्र प्रदान करण्यात आलंय। विविध पदांवर कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहे। त्यामध्ये विनोद कांबळे वाळूज महानगर प्रमुख, भीमराव गणकर जिल्हा संघटक, चंद्रकांत सारंग सचिव वाळूज महानगर, सुधीर तोतला उपाध्यक्ष वाळूज महानगर, आकाश मोरे सहसचिव, ज्ञानेश्वर भालेराव सहसंघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। बाळापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या एशियाड कॉलनी येथे सिमेंट रस्त्याचं उद्घाटन तंटामुक्त समिती अध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते करण्यात आलंय। याबरोबरच परिसरातील अन्य एका रस्त्याचं देखील भूमिपूजन करण्यात आलंय। या भूमिपूजनाला मान्यवरांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली आहे। पावसामुळे रस्त्यावरील मातीमध्ये चिखल निर्माण झाल्यामुळे रस्ता खराब झालाय। यामुळे नागरिकांना अडचणीला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने सिमेंट रस्त्याचं काम हाती घेण्यात आलंय। अरविंद धावणे काका यांचं घर ते भागवत जाधव यांच्या घरापर्यंतचा हा सिमेंट रस्ता करण्यात येणार असून या प्रसंगी उपसरपंच अर्जुन चौक, युवा नेते सुरेश अवताडे, सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघ, युवा नेते शरद पवार, ग्रामपंचायत सदस्य नीता गिरे, बाळासाहेब सूर्यवंशी, विजय साठे, भाऊसाहेब देशमुख, अरविंद धावणे, किरण कुलथे, रमेश साताळकर, अनिता कुलथे, अश्विनी देशमुख, वर्षा नरवडे, लता तौर, संगीता भावसार, सुनीता शिरसाट, दिनेश नरवडे, देविदास जौक, हरिश्चंद्र अमृत, भगवान वाघ, रामेश्वर आदवाने यांच्यासह सर्व गावकऱ्यांनी तसेच एशियाड कॉलनीत नागरिकांची उपस्थिती होती। यानंतर बाळापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या हिमालय शाळेजवळील कॉलनीत पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचं उद्घाटन देखील करण्यात आलंय। यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पवार, उपसरपंच अर्जुन जोग, सुरेश अवताडे, गणेश वाघ, ग्रामपंचायत सदस्य नीता गिरे, बाळू गिरे यांच्यासह कॉलनीतील नागरिक व महिलांची उपस्थिती होती। दरम्यान त्या अगोदर सकाळी एशियाड कॉलनी येथे सुरू असलेल्या MRGAच्या कामाच्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी पाहणी केली तसेच मजुरांशी संवाद देखील साधलाय। आमदार प्रदीप जयस्वाल यांनी शिवसैनिक महिलांसाठी धर्मवीर 2 या चित्रपटाचा स्पेशल शो आयोजित केला होता। यासाठी शिवसैनिक महिलांनी उत्स्फूर्तपणे गर्दी करत चित्रपट बघण्याचा आनंद लुटलाय। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर हा चित्रपट आज पूर्ण महाराष्ट्रभराच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालाय। शिवसेना शिंदे गटाकडून या चित्रपटाचं जोरदार ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलंय। शहरातील अंबा अप्सरा या चित्रपटगृहामध्ये शिवसैनिकांनी महिलांसाठी बुक करण्यात आलं होतं। यावेळी शिवसैनिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण दिसून आलंय। शहराचा मध्यचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी स्वतः महिलांना सिनेमागृहात चित्रपट बघण्याची संधी उपलब्ध करून दिली। आमदार प्रदीप जयस्वाल यांनी याविषयी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। आज खरं पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना करून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनाही मानवंदना करतो।
आमचे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब त्यांनाही अभिवादन करतो। आज आमच्या या धर्मवीर अरविंद दिघे साहेबांचा पार्ट सेकंड त्यासाठी आपण पाहिलं असाल की या ठिकाणी आमचे शहर प्रमुख उभे आहे, अजयजी चावरी आहे, त्यानंतर आमचे युवा सेनेचे आमचे पप्पूजी आहे, त्याचबरोबर इंगळेजी आहे। या ठिकाणी सर्व आपण पाहिलं असेल महिलांना आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले। खरं बऱ्याच आनंद दिघे साहेबांनी ठाण्यामध्ये केलेलं काम, हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी या शिक्षणामध्ये भाग घ्यायला लावला। प्रत्येक कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन लोकांना मिळायचे। आज आनंद दिघे साहेबांनी केलेलं चांगलं काम त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावं म्हणून हा दुसरा पाठ आहे। हे पाठ छत्रपती संभाजीनगरवरून सुरू झालं। मी आमच्या युवा सेनेचे आमचे चौऱ्याजीच्या मनापासून धन्यवाद देतो की आता आमच्या 8 दिवस कंटिन्यू असेच कार्यक्रम चालू राहणार आहे। घातपात हा इव्हेंट मागच्या पाठमध्ये घातपात झाला की काय हा यावरही सस्पेन्स राहिला होता, यामध्ये क्लिअर होईल का दिसतं या पाठवून? कशाचा घातपात झालेला आहे? त्यांना अटॅक झालं होतं, अटॅक आला होता, ते सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्राच्या लोकांना माहिती आहे, सर्वांना माहिती आहे। त्याच्यावर घातपात झाला असं आम्हाला वाटलं नाही। हा चित्रपट जो आहे येणाऱ्या आगामी राजकारणात कलाटणी पाहायला मिळेल, हे चित्र आगामी राजकारणामध्ये कलाटणी पाहायला मिळेल काय आगामी निवडणूक आहे सगळ्या याच्यामध्ये? याचा विषय नाही आहे, कारण की हे केलं त्यांनी काम आहे आणि कामाची पावती अशी मिळत नाही। ज्यांनी सर्वसामान्य माणसाला त्यांनी हे पाहिलं नाही का हिंदू आहे का मुसलमान आहे का काय। आपल्याला माहीत नसेल राष्ट्रीय काँग्रेसच्या काळामध्ये त्यांना राजसुका ज्यावेळेस झाली तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांच्या गाडीसमोर 7 वर्षाच्या 25,000च्या वर मुलांनी त्या गाडीला थांबवून ठेवलं होतं। त्याच्यावरून अंदाज लावा की किती प्रेम त्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर होतं। सर तुमचा आणि त्या दिघे साहेबांचा एखादा प्रसंग आहे तुम्ही बोलता त्यासाठी? हो आला काय इथं हुकलीला उद्घाटन होतं, माझ्या ऑफिसला व्हिजिट आहे त्यांची, आमच्याबरोबर राहिलेले आनंद दिघे साहेब साधा कारभार होता, असं जोरात असं काही काम नव्हतं। आणि सर्वसामान्य रात्री 4-4 वाजेपर्यंत ऑफिस चालू ठेवायचे, 5 वाजेपर्यंत कोणाचं काम असू द्या, कुठलंही काम असू द्या, आणि ते सर्वांचे काम करायचे। आणि आज खरंच ते त्याचं सेकंड पार्ट या ठिकाणी दाखवलं जातं। तुम्हाला सांगतो ते पाहिल्यानंतर लोकांच्या मनातली भावना आपल्याला स्वतः कळून जाईल। लाडकी बहीण आहे सिक्युअर असं या चित्रपटात दिसून येईल समजा की आनंद दिघे साहेब जे ते लाडक्या बहिणीमागं ते उभं राहिले ते खंबीरपणे, तर ह्या चित्रपटातून दिसून येईल समजा। बघा लाडकी बहीण आता सुरुवात केली पूर्वीपासून सुरू आहे। काय म्हणलं प्रेम आपण पाहिलेलं, लोकांचे पैसे आलेले, आमच्या शहराला विचारण्यापेक्षा महाराष्ट्रभर पैसे सर्वांना पोहोचलेले, म्हणून या ठिकाणी शिंदे साहेबांचा मानवतो म्हणतो। तुम्ही ज्यावेळेस स्वतःहून सेकंड पार्ट ज्यावेळेस तुम्ही शिंदे साहेबांचा बघाल तर तुम्ही म्हणणार की आमच्या लोकांनी फार चांगलं काम केलं। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। आयुष्यभर बागडे यांनी राष्ट्र निर्मितीसाठी समर्पित भावनेने कार्य केलं। बागडे यांचं कार्य आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं अभिष्टचिंतन प्रसंगी प्रतिपादन। देवेंद्र फडणवीस हे आता सुट्टीवर जाणार असून त्यानंतर ते पटकथा लिहितील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे भाकीत। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।